नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत गावरान पद्धतीने चिंबोरीचा रस्सा। ह्या चिंबोऱ्या गावाकडून आणलेल्या आहेत। आमचं गाव आहे महाड, रायगड जिल्ह्यात। रायगड म्हटलं तर झणझणीत हवंच की। मग चला बघूया सोपी आणि झणझणीत चिंबोरीचा रस्सा। पहिलं चिंबोरी स्वच्छ कशी करायची ते बघूया। चिंबोरीचे नांगे काढून चिंबोरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आम्ही ब्रशने स्वच्छ केलेले, तुम्हाला जमेल त्या पद्धतीने करा। स्वच्छ धुवून झाल्यानंतर चिंबोरीच्या पाठीचा कवच हलक्या हाताने काढून त्याचा पेंदा, म्हणजे जे तुम्हाला पिवळ्या रंगाचं दिसतंय ते, आमच्याकडे पेंदा बोलतात त्याला, ते एका चमच्याच्या साहाय्याने वाटीत काढून घ्यावे। आपण नांगे काढून ठेवलेले ते मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं। बारीक झाल्यानंतर ते गाळून घ्यायचं आहे। एका कढईत बेसन घेऊन खरपूस भाजून घ्यायचं आहे। आता आपण मिश्रण तयार करणार आहोत। त्यासाठी प्लेटमध्ये भाजून घेतलेला बेसन, भाजलेला कांदा, लाल तिखट, हळद, गरम मसाला, धने पावडर, चवीनुसार मीठ, घरचा वाटलेला मसाला म्हणजेच कांदा, खोबरा, अद्रक, लसूण, थोडीशी कोथिंबीर छान भाजून घ्यायचा आणि त्याला मिक्सरला वाटून घ्यायचं। त्याला म्हणतात घरचा वाटलेला मसाला। कोथिंबीर आणि वाटीत पेंदा काढून ठेवलेला होता त्यात टाकून सगळं छान एकजीव करून बाजूला ठेवून घ्यायचं। आता आपण रस्सा फोडणीला घालून घेऊया। एका कढईमध्ये तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये ठेचलेला लसूण टाकून लसूण लाल झाल्यानंतर तेजपत्ता, वाटलेला मसाला म्हणजे मगाशी जसं सांगितलेलं घरचा मसाला तो, हळद, लाल तिखट, गरम मसाला, चवीनुसार मीठ टाकून त्याला छान तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया। नंतर आपण जे गाळून घेतलेला नांग्याचा पाणी आहे तो टाकून एकजीव करून त्याला उकळी येईपर्यंत ढवळायचं, नाहीतर रस्सा फुटू शकतो। चला आता आपण चिंबोऱ्या तयार करून घेऊया। त्यासाठी आपण तयार केलेलं मिश्रण चिंबोरीमध्ये मावेल इतकं भरून दोऱ्याने बांधून घ्यायचं। अशा प्रकारे सगळ्या चिंबोऱ्या बांधून घ्यायच्या आणि मग एक एक करून चिंबोरी रश्श्यामध्ये सोडूया। रश्श्याला कड आल्यानंतर गॅस बंद करून त्यात कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे। आपला झणझणीत चिंबोरीचा रस्सा तयार झालेला आहे। चला मग गरम गरम भाकरी आणि भाताबरोबर खाऊया। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर बनवून नक्की बघा आणि काय त्यात ॲड ऑन असेल तर तेही सांगा।